हाय, हॅलो, कशा आहात तुम्ही? मस्त ना, मी पण मस्त. चला तर मग मी तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आईकडे गेले होते तेव्हा तेव्हा मी व्हिडिओ बनवला होता. तर तिच्या घरासमोर तिने कोणते कोणते फुलांची झाडं लावलेली आहेत आणि आत्ता लावलेले आहेत. 1 वर्ष झालं असेल, त्या अगोदर काहीच नव्हतं. तर ते किती झाड मोठे झालेत आणि कोणते कोणते झाडं लावलेत, त्याला फुलं कोणते कोणते आलेले आहेत, ते सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्ही ते चला मी तुम्हाला दाखवते फुलांचे झाडं. तर हा आहे चाफा आणि इथं दिसते ते आहे गुलाब. गुलाबाची 3 झाडं आहेत. गुलाबांना फुलं पण आलेले आहेत. ते एकदम घरासमोरच आहे गुलाबाचे झाड. तर त्याच्यासमोर थोडं पुढं गेल्यानंतर तुळशी वृंदावन आहे. तुळशी वृंदावनाच्या जवळच व्हाईट फुलांचं झाड आहे. तर ते फुलांचं नाव काय आहे ते नाही मला माहिती. ते तुम्ही सांगा कमेंटमध्ये कोणते फुले म्हणतात ते. आणि भरपूर झाडं लावले आहेत तिने, पण मी समोरचंच पेरूचं पण झाड आहे. खूप मोठं झाड आहे, पण ते व्हिडिओमध्ये नाही घेतलेलं, विसरले मी. त्याला पेरू आल्यानंतर मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. खूप असं विकत घेतो आपण ना, तसंच पेरू येतात त्याला मोठे. आणि आता ह्याच्यानंतर पुढं थोडं पुढं गेल्यानंतर आवळीचे झाडं आहे. आवळीचे पानांचं झाड आहे. तर त्याला पानं बी भरपूर आलेले असतात आणि ती सतत कोणत्या ना कोणतं नवीन नवीन झाडं लावत असते. तिला झाडं लावण्याचा खूप शौक आहे आणि ती गोट्यामध्ये दिसते ती आई आहे. तर हा ऊस आहे ना, तो ऊस चुलत्यांचा आहे आणि आईकडे कोंबड्या पण आहेत भरपूर. तर ती रोज बायकांना काय काय कामं करावं लागतात बघा शेतातील. आणि त्याच्यानंतर आंब्याची झाडं इथं ही चिक्कूची झाडं दिसत आहेत. पाठीमागं हे दिसतंय तुम्हाला, तर ते गवत आहे गुरांसाठी.